आज आपण एका केमिकलबद्दल थोडी चर्चा करूया। ते सहसा रेफ्रिजरेटर, AC, फायर एक्सटिंग्विशर्स किंवा घराच्या साफसफाई करण्यासाठी जे सॉल्व्हंट्स वापरले जातात किंवा परफ्यूम आणि औषधांचे स्प्रे कॅन्स किंवा एरोसोल कॅन्स असे बरेच प्रोडक्ट्स आहेत जे आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो। तर त्या सर्व प्रोडक्ट्समध्ये हे केमिकल जे ह्यूमन मेड आहे हे केमिकल वापरले जाते। आपल्या सर्वांनाच माहीत आहे ओझोन लेअरचे महत्त्व। तरी थोडक्यात सांगायचे झाले तर ते एक शील्डचे काम करते पृथ्वी आणि सूर्याच्या मधात, ज्यामुळे सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट रेज पृथ्वीवर पोहोचू शकत नाही आणि पृथ्वीवासियांचा ह्या हानिकारक UV रेज पासून बचाव होतो। पण दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चाललेली आहे। या सर्व प्रोडक्ट्समध्ये एक केमिकल वापरले जाते ज्याला क्लोरोफ्लोरोकार्बन्स असे म्हणतात, CFC, ज्यामध्ये क्लोरीन, फ्लोरीन आणि कार्बनचे ॲटम्स असतात। तर जेवढा जास्त वापर तेवढे जास्त ॲटम्स रिलीज होतील आणि जेव्हा ते ओझोन लेअरपर्यंत पोहोचतात तेव्हा ओझोन मॉलिक्युल्स स्प्लिट होतात आणि या प्रोसेसमध्ये ओझोन शील्डही कमी होत जाते आणि परिणामस्वरूप त्यासोबत मिळणारे प्रोटेक्शनही कमी होत जाते। हे ओझोन शील्ड, ज्याला आपण ओझोन अम्ब्रेलाही म्हणू शकतो, अंटार्क्टिक आणि आर्कटिक या क्षेत्रांमध्ये फार कमी होत चालले आहे। त्यालाच ओझोन होल असे म्हटले जाते। तर हे ओझोन शील्डबद्दल आणि ओझोन होल बनण्याचे कारण आणि ते थांबविण्याचे उपाय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया पुढच्या भागात, पुढच्या व्हिडिओमध्ये।